एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा आज 29 ऑगस्टला ग्राउंड झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। आणि ज्या विद्यार्थ्यांचा तळेगाव सीआरपीएफ पुणे या ठिकाणी ग्राउंड झाला आहे त्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 29 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। एका बॅचमध्ये किती पोरं सोडत आणि एका बॅचमधून किती पोरं रनिंग काढत आहे, त्याचबरोबर किती विद्यार्थी या ठिकाणी फेल होत आहे रनिंगमध्ये, त्याचबरोबर उंचीमध्ये छातीमध्ये वजनामध्ये किती विद्यार्थी या ठिकाणी फेल केले जात आहे। त्याचबरोबर जे आपल्याला जे पण विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातून या ठिकाणी तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी येत असाल तर आपल्याला कसं यायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राहण्याची आणि त्याचबरोबर राहण्याची जेवणाची सोय यामध्ये फ्री मध्ये एक लक्षात ठेवा। तर राहण्याची सोय कुठे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। फ्री मध्ये यामध्ये राहण्याची व्यवस्था आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेचा 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा प्रकारे आहे तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। रोडाचा आहे की डांबरीचा आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। 29 ऑगस्टला एसएससी जीडीचा तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 29 ऑगस्टला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाले तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 29 ऑगस्टला होता ते विद्यार्थी सकाळी या ठिकाणी 4 ते 6 वाजेपर्यंत रांगेमध्ये त्या ठिकाणी सेंटर पाशी रांगेमध्ये लागत आहे। आणि गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली जाते। तुम्ही 4ला गेले चालते किंवा 6 वाजता जरी तुम्ही गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी चालते। तुम्ही लवकर जरी गेले तुम्ही किंवा लेट जरी गेले तरी सुद्धा तुम्हाला रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसवल्या जातात। सर्वात अगोदर आज विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। आणि त्याचबरोबर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मोठा हॉल आहे तर हॉलमध्ये मुलांना बसून ठेवला जात आहे खुर्च्यावर। आणि सर्वात अगोदर मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जात आहे, नॉर्मली फॉर्म आहे तर त्या फॉर्मवर आपली पर्सनल माहिती लिहायची आहे, सिग्नेचर करायचे, फोटो चिपकायचे। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल पेन आणि फेविकॉल सोबत नाही, कारण की त्या ठिकाणी फॉर्म भरताना पेन लागत आहे लिहायला आणि त्याचबरोबर फेविकॉल सुद्धा आपल्याला लागते, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा। तर हा फॉर्म लिहून झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे त्या ठिकाणी काय होतं की बायोमेट्रिकची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे, मुलांचे थंब वगैरे घेतले जात आहे। आणि थंब वगैरे मुलांचे घेतल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे, दोन्ही पायाला चिप त्या ठिकाणी लावत आहे म्हणजे RFID चिप त्या ठिकाणी लावत आहे। आणि RFID चिप लावल्यानंतर चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जातं। आणि हे सर्व झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणे जे विद्यार्थी मित्र ग्राउंडवर नेत आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घड्याळ आपल्याला कशा प्रकारे न्यायचे, ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर पहा घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे, त्या ठिकाणी घड्याळ घालू देत नाही, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला जर घड्याळ न्यायचे असेल तर लपून तुम्हाला न्यायचे। सर्वात अगोदर आपल्याला जायच्या वेळेस दिसू नका देऊ घड्याळ, लपून घड्याळ न्या। लपून जर घड्याळ नेली तरी त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम होत नाही, एक लक्षात ठेवा। जेव्हा रनिंग चालू झाली तेव्हा घड्याळ घालून घ्यायची। तर सुरुवातीला आपल्याला लपून त्या ठिकाणी घड्याळ न्यायचे। तर पहा सर्वात अगोदर ट्रॅक पाशी नेला आपण। ट्रॅकचा जर विचार केला तर 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि 14 राऊंड आपल्याला मारायचे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर ग्राउंडचा जो ट्रॅक आहे हा चौकोट ग्राउंडचा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा। चौकोनी हा ट्रॅक आहे, डांबरी रोड आहे, एक लक्षात ठेवा। डांबरी रोडवर आपल्याला रनिंग या ठिकाणी करायचे। ग्राउंड चांगल्या पद्धतीने एक लक्षात ठेवा। आणि धावाच्या वेळेस स्पीड त्या ठिकाणी थोडी कमी होते, या गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर पहा आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये जवळपास 160 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले, कोणकोणत्या बॅचमध्ये 120 विद्यार्थी सोडत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 180 पोरं रनिंगसाठी सोडत आहे। तर आज एका बॅचमध्ये 160 पोरं रनिंगसाठी सोडले। आणि रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी 14 राऊंड झाल्यानंतर आणि एक लक्षात ठेवा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी 14 राऊंडमध्ये कन्फ्यूज या ठिकाणी होत आहे। 13 राऊंड मारले तर असे म्हणत आहे की मी 14 राऊंड मारले। आज एका बॅचमध्ये 160 पोरं रनिंगसाठी सोडले। आणि रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टाइम त्या ठिकाणी दाखवला जात आहे की आपला या ठिकाणी एवढा टाइम या ठिकाणी झालेला आहे। आणि ज्यांचा सुद्धा 24 मिनिटापेक्षा जास्त टाइम झाला, 1 सेकंड जरी जास्त झाला तर ते विद्यार्थी फेल त्या ठिकाणी केले जात आहे। तर आज एका बॅचमध्ये 160 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले होते। आणि 160 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 70 मुलं रनिंगमध्ये कटले आणि त्याचबरोबर 90 विद्यार्थ्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढली, ग्राउंड क्वालिफाय झाले। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना आणखी समोर त्या ठिकाणी पाठवले जातात आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना तिथून बाहेर पाठवले जात आहे।
आहे। तर ज्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढली तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो समोर त्या ठिकाणी हाईटसाठी, चेस्टसाठी आणि वजनसाठी मोजण्यासाठी त्या ठिकाणी नेल्या जात आहे। तर वजन आपलं त्या ठिकाणी जे बसलं पाहिजे तर आपलं वजन 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे आणि उंची 170 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेत आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर एसटी कॅटेगरीसाठी जे उंची लागत आहे 162.5 सेंटीमीटर आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे। आणि त्याचबरोबर उंचीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 8-9 विद्यार्थी उंचीमध्ये काढत आहे, त्याचबरोबर 5 विद्यार्थी या ठिकाणी छातीमध्ये काढत आहे, 5-6 विद्यार्थी आणि वजनामध्ये 1-2 विद्यार्थी या ठिकाणी काढत आहे। तर जवळपास असे 15-16 विद्यार्थी यामध्ये काढत आहे उंची, छाती, वजनामध्ये लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीची ग्राउंडची या ठिकाणी प्रोसेस आहे। तर आता या ठिकाणी एसएससी जीडी भरती तर या ठिकाणी जायचं कसं भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होते। तर पहा तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल, सातारा म्हणा, सांगली म्हणा, कोल्हापूर झाला, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, वाशिम, भंडारा, कोणत्याही जिल्ह्यातले तर तुम्ही असाल तर आपल्याला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी कशा प्रकारे पोहोचत आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपलं कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर सर्वात अगोदर आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनपाशी यायचं आहे। सर्वात अगोदर आपण पुणे रेल्वे स्टेशनपाशी आलो तर पुणे रेल्वे स्टेशनपासून जे विद्यार्थी मित्रांनो लोकल चालू राहते आणि पुणे रेल्वे स्टेशनपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे तळेगाव। ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला तिथून पुणे रेल्वे स्टेशनपासून आपल्याला लोकल पकडायची आहे, 10 रुपये तिकीट आहेत त्याची। आणि त्या लोकलमध्ये आपण बसल्यानंतर आपल्याला तळेगावला पोहोचत आहे। 1-1 घंट्यानं, अर्ध्या घंट्यानं चालूच राहते त्या लोकल। आणि तळेगावला तुम्ही जसे पोहोचले तर तळेगावपासून जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ सेंटर पुणे हे जे तळेगाव सीआरपीएफ सेंटरचं हे जे सेंटर आहे ते हे जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर सेंटर येते। तुम्ही जर त्या ठिकाणी ॲटो जर केला तर ॲटोवाला तुम्हाला 300-400 रुपये अशा प्रकारे सांगणार आहे। त्याच्यापेक्षा तुम्ही आपला मोबाईलमधला मॅप उघडत आणि तिथून पैदल आपल्याला जायचं आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। कारण की पैदल 3.5 किलोमीटर पैदल आपण बातत त्या ठिकाणी जातो। तर राहण्याची जर आपण व्यवस्था पाहिली तर राहण्याची व्यवस्था या ठिकाणी फ्रीमध्ये आहे। तर रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटरवर जे विद्यार्थी मित्रांनो अजिंक्य तारा एक हॉटेल आहे, तर या ठिकाणी आपल्याला फ्रीमध्ये राहता येते। आपल्याला त्या ठिकाणी निशुल्क पैसे वगैरे घेत नाही, फ्रीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहणं होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि त्याचबरोबर 300 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी राहू देते ते। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 300 पेक्षा जास्त जर विद्यार्थी आले तर त्या ठिकाणी घेत नाही, तर मग आपल्याला रूम त्या ठिकाणी करावं लागणार आहे 300 रुपयाची। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी अजिंक्य तारा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आहे। तिथं जर आपल्याला जागा भेटली तर जमून जाणार आहे आणि जागा जर नाही भेटली तर बाजूला हॉटेल आहे, 300 रुपयेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रूम भेटणार आहे। ठीक आहे। तर जेवणाची जर आपण व्यवस्था पाहिली तर जेवण आपल्याला या ठिकाणी जे आहे 80 ते 100 रुपयापर्यंत जेवण त्या ठिकाणी भेटून जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे जवळपास सेंटर आहे, एक लक्षात ठेवा, जवळच आहे तिथून। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे। पैदल जरी तुम्ही गेले तरी या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही। ठीक आहे। कारण की जवळच आहे, 3.5 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशनपासून ग्राउंड। ठीक आहे। अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे। अशा प्रकारे आज एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी। तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड होतं त्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।